तरी 10-20 मिनिटं लागली, कारण बकऱ्याचं आहे त्याच्यामुळे ते चांगलं शिजायला पाहिजे। आज मी गावी आली आहे माझ्या आईजवळ, तेव्हा आजची रेसिपी आई खास बनवते मटण। त्यासाठी 1 किलो मटण घेतलेलं आहे। कांदा 2 कांदे घेतले, मोठे कांदे 2 नारळ किस आहे, ओला नारळाचा किस, आणि त्याच्यासाठी अख्खा मसाला आहे, दालचिनी, वेलची, दगडफूल, 4-5 मिरी, 4 लवंग आणि तेजपत्ता लागणार आहे फोडणीसाठी। नंतर मसाला, आला लसूण पेस्ट, त्याच्यामध्ये आलं लसूण कोथिंबीर आहे, आणि हे मालवणी मसाला म्हणजे लाल मसाला, लाल मिरची पावडर, हळद, मीठ आणि आपला मटन मसाला, ते 2 पॉकेट लागणार आहे, ते 2 पॉकेट घेतलेत। आता मी तुम्हाला हे कांदा खोबरं भाजून घेते आणि नंतर तुम्हाला वाटण केल्यावर दाखवते। आता हे सर्व मटण मी धुवून घेतले आणि त्याच्यामध्ये 2 चमचे आलं लसूण पेस्ट, मीठ आणि हळद आणि मालवणी मसाला हे लावून ठेवणार आहे 10 मिनिटं। आणि हे आपलं कांदा खोबरं हे वाटण सर्व भाजून घेतलंय। आता हे मिक्सरला मी लावून घेणार आहे, नंतर तुम्हाला आता फोडणीला घालताना मी दाखवते। आता मी चुलीवरचं तुम्हाला मटण बनवून दाखवते। बघा चूल पण मस्त पेटते। टोपामध्ये 2 पळी तेल टाकलंय। आता वहिनी माझी बनवून दाखवते तुम्हाला चुलीवरचं मटण। आता कांदा टाकलाय, त्यांचा पण YouTube वरती चॅनल आहे कला कोकण, ते पण तुम्ही बघा। तेजपत्ता टाकलाय, कढीपत्ता टाकला, आपण चिकनला पण मटनला पण लावून ठेवलंय। आता याच्या फोडणीला पण जरा टाकलं की वास वगैरे छान येतो, त्याच्यामुळे कारण थोडा इवस असतं ना ते, त्याच्यामुळे 2 चमचे मटन मसाला, 2 चमचे चवीनुसार मीठ, चांगला तसं परतून घेते ती तेलामध्ये। त्याच्यावरती झाकण मारून 10-15 मिनिटं शिजवणार, नंतर मग त्याच्यामध्ये पाणी टाकणार। थोडं वरती पाणी ठेवते, मग ते गरम पाणी टाकणार त्याच्यामध्ये, ते 10 मिनिटं शिजून दे। आता बघा चांगलं असं मुरून आलंय झाकण ठेवून शिजवल्यावर। आता त्याच्यात पाणी टाकते, आपलं गरम पाणी वर ठेवलं ते सर्व। आता मी गरम पाणी टाकले, गरम पाणी टाकल्यावर त्याच्यावरती काय तरी चांगली येते। पहिलं ढाकण मारूनच शिजवायचं, नंतर मग पाणी टाकायचं, म्हणजे त्याला मसाला चांगला लागतो। परत त्याला शिजायला 10 मिनिटं ठेवणार आणि नंतर तुम्हाला वाटण टाकताना दाखवते। आता बघा वहिनी आता दाखवते तुम्हाला, चमच्यामध्ये चांगलं शिजलंय बघा। तरी 10-20 मिनिटं लागली, कारण बकऱ्याचं आहे त्याच्यामुळे ते चांगलं शिजायला पाहिजे त्यासाठी। आता त्याच्यामध्ये आपण जे वाटण केलंय कांदा खोबऱ्याचं ते टाकणार आहे। जेवढे आपल्याला ग्रेव्ही पाहिजे तेवढं आपण करायचं। तुम्हाला जेवढं थोडं खोबरं टाकायचं थोडं पण टाकू शकतात वाटण, जसं अंदाजाने टाकायचं। तसं जास्त पातळ नाही करायचं, घट्टपणा ठेवायचं ग्रेव्ही टाईप। बघा एवढं तर घट्ट आपल्याला पाहिजे, जास्त पातळ असलं की एवढं चांगलं वाटत नाही असं। आता याला चांगली उकळी आली की नंतर मी तुम्हाला वरून नंतर मी कोथिंबीर टाकणार आहे झाल्यावरती। नंतर आता मी ढाकण मारून थोडं परत 10 मिनिटं शिजवतो आणि नंतर तुम्हाला आम्ही दाखवतो सब।